ठाण्यातील कासरवडवलीमधून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि कासरवडवलीतील लेबर कॅम्पमध्ये आरोपी मोहम्मद अलियान लपलेला होता। पोलिसांना त्याची माहिती मिळाली आणि सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे। तर ठाण्यातील कासरवडवलीतील लेबर कॅम्पमध्ये हा आरोपी लपलेला होता आणि याच ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला आणि या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। रात्री आले ते 8 वाजता। ते पूर्ण पहिला असे लेबर कॅम्प गेले, तिथं नाही भेटला। तिथून मग इथे आले। ते आम्हाला विचारत होते कोण राहतो का काय। मी बोललो राहतो आम्ही इथे शेतीवाडी आमची आहे, आम्ही बघतो, आम्हाला काय माहिती ना कोणी काय केलंय, असेल तर बघून घ्या बोलले। इथे भेटणार तर तुम्हाला भेटला ना नशीब। मग ते गेले रात्री, शोध काढलं नाही भेटलं त्यांना। वापस गेले ते तिथून, मग इथे भेटला तो या साईडला। मग तिथून त्यांना पकडून आणले, ते 3:30च्या दरम्यान त्यांना तो भेटला गुन्हेगार। तुम्हाला काय माहिती होतं का इथं कोणी लपलं? नाही, अजिबात नाही, आणि वाटणार बी नाही का जंगलात कोण आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनश्री, हा जो आरोपी पकडण्यात आलेला आहे तो बांगलादेशी असल्याचं कळतंय आणि तो 5 ते 6 महिन्यांपूर्वीच मुंबईत आलेला होता अशी देखील माहिती समोर आलेली आहे। पोलिसांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित केला की हा आरोपी बांगलादेशी असल्याचा त्यांना संशय आहे। त्या पद्धतीची काही कागदपत्र किंवा त्या पद्धतीचं काही साहित्य सुद्धा त्याच्याजवळ आढळून आलंय। आता प्रश्न हा उरतो की हा आरोपी हाऊसकीपिंगचं काम करत होता, एका छोट्याशा हॉटेल बारमध्ये तो वेटर म्हणून काम करत होता आणि हाऊसकीपिंगचं काम करत होता। सगळ्यात महत्त्वाचं, जर हा आरोपी बांगलादेशी असेल तर त्याला भारतात राहण्यासाठी जी आवश्यक कागदपत्र आहेत, भले ती बनावट का असेनात, मात्र जी बनावट कागदपत्र त्याच्या मार्फत दाखवली जात आहेत ती कागदपत्र नेमकी मिळून दिली कोणी। अनेक ठिकाणी आपण बघतो की बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्या एजन्सीज कार्यरत असतात। या एजन्सीजद्वारे त्याने ही कागदपत्र मिळवलीत का, अशा पद्धतीने शोध आता पोलिसांनी सुरू केलेला आहे। दुसरा मुद्दा ते म्हणजे अशा प्रकारे जर तो हाऊसकीपिंगचं काम करत असेल तर एका बांगलादेशी व्यक्तीला हाऊसकीपिंगचं काम कसं देण्यात आलं, ते काम देण्यापूर्वी त्याच्याकडच्या कागदपत्रांची योग्य पडताळणी करण्यात आली होती का, हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे। आणि तसं जर झालेलं नसेल तर तो ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणच्या हाऊसकीपिंगच्या मालकांची सुद्धा कदाचित चौकशी केली जाऊ शकते। त्यामुळे एकंदरीतच या आरोपीकडे असणारी बनावट कागदपत्र, त्याची वैधता ही तपासली जातेच आहे। मात्र सोबतच जी कागदपत्र त्याच्याकडे आता सध्याला उपलब्ध आहेत ती कागदपत्र त्याला मिळवून देण्यात कुणी मदत केली होती, तशा काही मोठं रॅकेट हाताशी लागतंय का, याचा सुद्धा तपास आता पोलीस करता आहेत। पूर्ण घटनेनंतर आता पुन्हा एकदा बांगलादेशी घुसखोरीचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर आपण जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी शुभम कोळी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, ठाण्यामधील ज्या परिसरामधून या आरोपीला अटक करण्यात आलेली त्या परिसर म्हणजे कासरवडवली हा परिसर आहे, तिथे लेबर कॅम्पमध्ये हा आरोपी लपल्याचं कळलेलं होतं। नेमका कशा प्रकारे हा घटनाक्रम झाला आणि पोलिसांनी कशा प्रकारे या आरोपीला अटक केली आहे? जो आरोपी जो आहे तो याच ठिकाणी लपला होता। आपण जे समोरच्या मध्ये पाहत आहोत ते संपूर्ण पत्राचे शेड आहे आणि त्याच पत्राच्या शेडमध्ये जे आहे ते संपूर्ण लेबर्स जे आहेत ते राहतात। शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी आपण पाहिलं तर हा संपूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे आणि या ठिकाणी अनेक मजूर वर्ग जो आहे तो या पत्राच्या शेडमध्ये राहतोय। ज्यावेळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली, जो आरोपी जो आहे या ठिकाणी वास्तवात आहे असं त्यांना समजलं, त्यानंतर जे आहे ते रात्री 2 वाजता जे आहे ते पोलिसांचं एक मुंबईचं पथक आणि स्थानिक पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी पोहोचलं। तर पत्राच्या शेडमध्ये राहणारे जे काही लेबर्स आहेत त्यांची जेव्हापासून चौकशी केली त्यानंतर जे आहे तो आरोपी जो होता त्यांना याच ठिकाणी या झाडाझुडपांमध्ये आपण ज्या ठिकाणी झासांचा जो ढीग पाहतो याच ढिगाच्या खाली जो आहे तो आरोपी लपला होता। ज्यावेळेस त्या आरोपीची नाव पडताळणी करण्यापर्यंत पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली तेव्हा वेळीच जे आहे ते पोलिसांनी त्यांनी धक्काबुक्की देखील केल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। सुरुवातीला त्यांनी जे आहे पोलिसांसोबत रक्कम केल्यानंतर कसून चौकशी केल्यानंतर जे आहे ते पोलिसांना त्यांनी संपूर्ण माहिती जी आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे। याच ठिकाणी जो आहे तो आरोपी लपला होता आणि त्याला मुंबई पोलिसांनी जे आहे ते अटक केलेलं आहे। ठाण्यातील कासरवडवली याच ठिकाणाहून। त्याचबरोबर पाहिलं तर तो आता बांगलादेशी असल्याचं देखील समजतंय। मुंबईमध्ये तो नेमका केव्हा आला तर ठाण्यामध्ये नेमका तो कधीपासून वास्तवात होता देखील आता पोलीस पथकाची पुढची तपासणी करत आहे। शुभम, खरं कळत होतं की तो लेबर कॅम्पमध्ये देखील राहत होता। या लेबर कॅम्पमध्ये तो कुणाच्या ओळखीने तिथपर्यंत पोहोचलेला होता का, या संदर्भातली काही माहिती आली का समोर? निश्चित पाहिलं तर ह्या ठिकाणी जो आहे तो मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल एरिया आहे।
मोठमोठ्या इमारतींचं या ठिकाणी कामकाज जे आहे ते सुरू आहे आणि आपण मागील काही काळामध्ये आपण पाहिलं तर ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशीयांचं प्रमाण जे आहे ते वाढताना दिसून येत आहे. नुकतीच ठाणे पोलीस असेल किंवा क्राईम ब्रांचचे युनिट असेल त्यांनी आतापर्यंत अनेक बांगलादेशीयांना जे आहे ते ठाणे शहरातून अटक केलेलं आहे आणि त्यांच्यामधून एक कॉमन गोष्ट जी आहे ती समोर आलेली आहे की हे जे बांगलादेशी आहेत ते बनावट कागदपत्रांच्या आधारावरती जे आहेत ते ठाण्यामध्ये राहत होते. परंतु या ठिकाणी आपण दुसरीकडे लक्ष दिलं तर जो आरोपी जो आहे मोहम्मद कसं त्याचं नाव समोर आलेलं आहे तो एका हॉटेलमध्ये देखील कामाकरिता होता अशी देखील माहिती मिळत आहे. तर त्या हॉटेलच्याच साह्याने जो आहे तो या लेबर कॅम्पमध्ये असण्याचं काही कनेक्शन आहे का याचे देखील धागे जोडले आहे ते तपासणी करत आहेत. नक्की शुभम, तर या आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे आणि या त्याच्या चौकशीमधून अनेक धागेदोरे समोर येतील. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर आपण ठाण्यामधील कासरवडवली येथील लेबर कॅम्पमधून या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलिसांना या ठिकाणी हा आरोपी लपला याची माहिती मिळालेली होती आणि पोलिसांनी सापळा रचत या आरोपीला या ठिकाणावरून अटक केलेली आहे आणि त्याची आता चौकशी देखील सुरू आहे.